बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जेनुणा गावातील सर्पमित्र मंगेश कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेनुणा येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना 9 मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहिका बोलवण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशाची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथे रुग्णालयात परत आणण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे 1 तासाने मंगेश साबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करत शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी अधिकृत चौकशी झाल्यानंतर नेमकीच परिस्थिती स्पष्ट. ही माहिती तक्रार अर्ज आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार असून अधिकृत चौकशी अंतीत संपूर्ण स्पष्ट होईल.